नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर. राजकारणाची हवा बदलली. रहिमतपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप नेमका कशामुळे झाला? गेली 10-11 वर्षे पक्षाच्या संघटनेत कार्यरत असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अचानक पक्षाला रामराम का ठोकला? धामणेर, वाठार, किरोलीचे प्रमुख नेतेही माने यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली का जात आहेत? या निर्णयामागे विकासाचे आश्वासन आहे की आगामी निवडणुकीची मोठी रणनीती? 9 नोव्हेंबरला होणाऱ्या भव्य पक्षप्रवेशाच्या सोहळ्याआधी या राजकीय भूकंपाचे संपूर्ण पडसाद काय आहेत, सविस्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा. चर्चा तर होणारच. नमस्कार. आपल्या सर्वांचं या ठिकाणी व्यक्तिशः मी माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी काल पक्षाकडेच राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांच्याकडे पाठवलेला आहे. पक्षामध्ये मी जवळपास 10 ते 12 वर्ष एका विचारधारेनं काम केलं आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून पक्षाची संघटना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं, प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्या ठिकाणी मी माझा राजीनामा काल सबूत केला आहे. पुढची भूमिका काय? मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा 2 दिवस केली. शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं. म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला 99 साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवक अध्यक्ष म्हणून काम करतो. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं, फादरचा अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शेवटी आपण विचारधारेशी असलं पाहिजे. राजकारणामध्ये विचारधारा महत्त्वाची आहे सत्तेपेक्षा. आणि अजितदादा हे त्याच विचारधारेचे आहेत. ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो त्या विचारधारेचे दादा हे आज काम करतात. त्यामुळे अजितदादांच्याकडे जाण्याचा आमचा सर्वांचा निर्णय झालेला आहे. प्रवेश कधी? 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गांधी चौक, रहिमतपूरमध्ये. ज्यावेळेला दादा आणि साहेब वेगवेगळे झाले त्यावेळेला तुम्ही दादांच्या बरोबर का गेला? असं काही नाही, दादांच्याबरोबर जाण्याचा न जाण्याचा असं काही हेतू नव्हता. परंतु त्यावेळेला जिल्ह्याची एक हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल, आम्हाला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले, दादा सरकारमध्ये गेले की दादा त्या सरकारमध्ये सामील होऊन विचारधारा सोडतील. परंतु दादांनी कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही. त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर ती विचारधारा घेऊनच दादा काम करतात. निश्चित चव्हाणसाहेबांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. चव्हाणसाहेबांना आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आहे. शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या, पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या, ते शेवटी त्यांचा विचार हा चव्हाणसाहेबांचा विचार आहे. त्यामुळे त्या पक्षात जाणं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण दादांच्याबरोबर जावं. पण दादांचं थोडंसं कामाची पद्धत असेल, एकंदरीत आवाका असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शेती असेल, कृषी असेल, शिक्षण, क्रीडा क्षेत्रामध्ये दादा एक असं नवीन नेतृत्व आहे की नवीन पिढीचं नेतृत्व आहे की जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतं. किती तारखेला आणि कुठं प्रवेश? 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रवेश आहे. संभाजी आता त्याही, शहाजहान असतील, आमचे नगराध्यक्ष आहेत, आमचे सर्व हिम्मत माने आहेत, अधिकराव माने, सर्व आमचे कार्यकर्ते आणि भागातले सगळे प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा, त्यांना त्या ठिकाणी या विचारधारा यायचे आहेत, त्या सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी 9 तारखेला आहे. आपल्यासह इतर तालुक्यातले कोणी बरोबर येणार आहेस का या दरम्यान? आम्ही असं आत्ता कुणाशी बोललो नाही. म्हणजे चला म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या येत आहे का, आमचा विचार झाला, आम्ही पक्षात निघालो. भविष्यात ह्या गोष्टी घडतील. तुम्ही ज्यांना ताकद दिली, ज्यांना पदं दिली, त्यांनी आता भाजपचे कमळ हातात धरले, तर नेमकं का बरं अशी त्यांनी भूमिका घेतली, याबाबत तुम्ही काय सांगा? आता त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात, मी बोलू शकत नाही. ते गेल्यामुळे निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल? काल आम्ही
या ठिकाणी रहिमतपूरमध्ये लोकांची चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी मिटिंग बोलवली होती. आमची अपेक्षा होती की 200-300 माणसं येतील, परंतु रहिमतपूरमधीलच 800 ते 900 माणसं रहिमतपूरमध्ये त्या ठिकाणी मिटिंगला होते. मी काल मिटिंगला नव्हतो, अण्णा होते, संभाजी यांनी सगळ्यांनी कंडक्ट केली. मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो. म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही. शेवटी राजकारणामध्ये 25 वर्ष मी काम करतो आहे आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी मला अध्यक्ष व्हायचं म्हणजे मी राजकारणात आलो नव्हतो. ज्यावेळेस 97 साली मी राजकारणात आलो त्यावेळी नगरसेवक म्हणून मी आलो होतो आणि 2001ला लोकनियुक्त झालो. त्यानंतर आत्ता मागच्या वेळेला ओबीसी अध्यक्ष होते. मी जेवढा अध्यक्ष म्हणून काम करतो तेवढा दुसरा अध्यक्ष असतात त्याच ताकदीने मी काम करतो. आता काही लोकांना सुचायला लागले राजकारणामध्ये की काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते. माझी भूमिका गावासाठी आहे, माझ्यासाठी नाही. कुणाच्या पोराला अध्यक्ष करायला नाही, कुणाला काय करायचं असं काही भूमिका नाही. माझं गाव रहिमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतो. दादांच्या बरोबर न गेल्यामुळं राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का? नाही, असं काही नसतं. परिणाम हे दादा पवारसाहेब हे आमचे दैवत आहे, असं काही परिणाम नाही. आणि आज क्षमता असेल तर काही जरा मागं पडलं असेल तर आम्ही कवर करू, ते काय अडचण नाही. 2020 खायचं आम्हाला सवय आहे. काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं झाकलं म्हणून पाठ होत नाही असं नसतं. ज्या कार्यकर्त्याला स्वतःला काही मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही. जे काही मिळवायचे आहे ते परिसरासाठी, भागासाठी, गावाच्या सामान्य माणसासाठी मिळवायचे. आमदारांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं की रहिमतपूर पालिका ताकदीनं ताब्यात घेणार, त्याबाबत काय? आता ते आमदार आहेत, त्यांना वाटत असेल रहिमतपूर एकमेव नगरपालिका आहे, ते प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं. परंतु 25 वर्ष रहिमतपूरमध्ये मी काम केलं आहे आणि त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या वेळेला मला आता एक कोइन्सिडन्स सांगतो. 2001 साली 2 डिसेंबरला मतदान झालं होतं. ती तारीख 2 डिसेंबर आहे शहाजहांना, आणि 3ला निकाल होता तेव्हा 17-0 झालं होतं. आणि ह्या वेळेला पण मतदान 2 डिसेंबरला आहे आणि निकाल 3 डिसेंबरलाच आहे. आता पण नगरपालिका निवडणूक लागल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण अजितदादा गटात प्रवेश करतात. तर आता ही जी निवडणुकीच्या या संदर्भात या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारे पण काही गट आहेत आता तुमच्याबरोबरच आहे. तर तुमची राजकीय भूमिका कशी असणार? रहिमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने मिळते? रहिमतपूरची इलेक्शन म्हणून आम्ही निघालो असं नाही. तुम्ही पहिले ते डोक्यानं काढून टाका. हे जवळपास 1 वर्ष झालं चाललं आहे चर्चा की कार्यकर्त्यांची इच्छा होती, सगळ्या बऱ्याच कार्यकर्त्यांची, परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण अजितदादांच्या बरोबर, कारण अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नवीन पिढीचा पालकमंत्री असताना अजितदादांना या जिल्ह्यामधील, या गावामधील, या वाडी वस्तीवरचा कार्यकर्ता हे माहीत असतं. त्यामुळे थोडंसं अजितदादांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी होती आणि अजितदादांनी ज्या पद्धतीनं रहिमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत केली. त्यामुळे लोकांची इच्छा होती. इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवून असं काही नाही. शेवटी विचारधारांची एकच आहे ना, त्यामुळे असं काही नाही. आणि बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष काम केले आम्ही. त्याही माणसांना रहिमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे आज दुर्दैव आहे, रहिमतपूरचा नगरसेवक ठरवायला आमदार येत असले ह्या वार्डात मला द्यायचं, तर इथले नेतृत्व नक्की काय करतात हा प्रश्न आहे मला. कधीही बाळासाहेब पाटील असतील, डॉक्टर श्रीमती शालिनीताई पाटील असतील, या आमदार म्हणून किंवा शंकरराव आमदार होते, असं कधी होत नव्हतं. त्या ठिकाणी त्या नेतृत्वाला संधी असायची. त्या नेतृत्वाने त्या गावातला उमेदवार ठरवायचं. उद्या रहिमतपूरमध्ये असं होऊ नये, कुणाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही, ही वेळ येऊ नये. शेवटी राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे. त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे. त्यांनी भाजपच्या माणसांना ताकद द्यावी, परंतु ते असं नाही ना. शेवटी एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात अर्थ नाही. आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते कार्यकर्ते सक्षम आहेत. चित्रलेखाताई असतील, आदरणीय संपतदादा असतील, निलेश माने असतील, वासुदेव माने असतील, यांनी पण 25-30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले. जे
जर आता ज्यांचा प्रश्न विचारला त्यांचं राजकीय कारकीर्द आणि ह्यांची सगळ्यांची कारकीर्द पाडली तर ह्यांची खूप मोठी कारकीर्द आहे सगळ्यांची. आता आपण जे तुमचे नगरसेवक काही गेले, नगराध्यक्ष गेले, उपनगराध्यक्ष गेले, ह्याचा हीच वेळेत आपण निर्णय घेतला असता तर ही गळती झाली असती का? असं काही नाही. ज्याला जायचं आहे, ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही. आता कुणाला कशाचं आमिष दाखवलंय, जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आणलं गेलं तसं इथं पण आमच्यात आता प्रयोग सुरू आहेत. त्याला हे करतो, ह्याला हे करतो, त्याला हे करतो म्हणून माणसांना घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सामान्य माणसाला माहीत आहे आणि कोणी टीका काय करते मग मी त्याचा विचार करत नाही. जे काय बोलतात ते 5 वर्ष सभागृहात होते, 5 वर्ष त्यांनी का तोंड उघडलं नाही सभागृहात. आणि रहमतपूरच्या विकासाबाबतीत मला कोणाचं सरपीटची गरज नाही. सरपीट हे जनतेने दिलेलं आहे. तुम्ही जर इतिहास बघितला रहमतपूरचा तर या रहमतपूरनं सातत्यानं 25 वर्ष मला सेवा करायची संधी दिली आहे. आदरणीय आमचे वडील गुलाबराव माने भाऊ असतील 5 वर्ष काम केलं. आदरणीय बाबासाहेब माने सरदार ती 5 वर्ष होते. आदरणीय संपतदादा 5 वर्ष होते. वासुदेव माने काही दिवस होते. परंतु 25 वर्ष रहमतपूरनं अविरत एक सलगता 25 वर्ष मला काम करण्याची संधी दिली. त्यामुळे अशा बाकी कोणाच्या बाजारबुंग्यांची मला सरपीटची गरज नाही विकासाच्या. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत जवळपास सर्वत्र विचार सुरू आहे. आता रहमतपूरमध्ये आपण महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला. ही लढत संभाव्य लढत कशी असू शकते? संभाव्य लढत जर आपण बघितलं तर आमचं घड्याळच्या नावाने लढणार आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घड्याळ चिन्हावर 2 मी लढलो. तेव्हा आदरणीय रामराजे साहेब मंत्री होते किंवा सगळ्या जिल्ह्यातले आमदार त्या काळात होते, खासदार होते. परंतु त्या काळात कोणीही घड्याळ घेण्यात धाडस केलं नव्हतं. त्या काळात मी घड्याळ घेतले आणि 2 वेळा मी घड्याळ चिन्हावर लढलो. त्यामुळे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या नावानंच आम्ही लढणार आहे. तात्या, आपली काय भूमिका राहील? आमचा पाठिंबा आहे. ती जी घेतली तिने सरपंच साहेब, आपला काय निर्णय असेल? आता काय झालं आहे, आता जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीलजी माने साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळींनी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं. मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते, राजकीय असेल, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल, तसं थोडं राजकारणी माणसांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं. कदाचित नेते मंडळाच्या मनामध्ये असतंच असं नाही, परंतु गेल्या 7-8 महिन्यामध्ये सुनील माने साहेबांनी जे सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी अपेक्षा होती की आपण अजितदादा पवार साहेबांच्या बाजूला आहे. एक उगवतं नेतृत्व आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे त्यांना त्या ठिकाणी वसा वारसा असे विचार लाभलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी घेऊन दादा पुढे जात आहेत. तर आता आपण दादांच्या सोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणामध्ये पण राहू. शेवटी आम्ही सगळीजण आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील, ह्या नगरपालिका चालवत असतील, ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात. आणि मग जर सरकारच्या विरोधात आपण त्या ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता म्हणून राहू शकतो, परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धुरा त्या ठिकाणी त्या गावानं दिली असेल, त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल, त्या नगरपालिकेने दिले असेल, तर त्याला काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे. जसं आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर आहे तसं बाळासाहेब पाटील साहेबांच्यावरही तितकंच प्रेम आहे. आजही आहे, उद्याही राहील, त्याबद्दल तडजोड नाही. परंतु समांतर विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदादांच्या, राष्ट्रवादी हा एकच आहे. मी तर कधी कधी म्हणतो की 2 प्रवाह वेगळे झाले असले तर पुढे जाऊन ते प्रवाह एकत्र सुद्धा येतील विभागलेले. आणि त्यामुळे त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उगवतं नेतृत्व जे दादांचं या
सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून दादांनी जी धुरा हातामध्ये घेतलेली आहे त्या माध्यमातून दादा जे काम करतात तर महाराष्ट्रभर आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट मिळायचं काम सुरू झालं आणि म्हणून मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानुरूप मग अशी सुनील भाईंनी सांगितलं की आम्ही कोणाशी संपर्क नाही केला या तालुक्यातला त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्यासोबत या आपण जाव्या बरोबर मोठ्या संख्येनं जाव्या अजिबात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समाविष्ट होईल कारण ज्यांनी आधी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमाइंड केलं की बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही कराड उत्तरमध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातली सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहमतपूर नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सुनील मानेसाहेब असतील संभाजीराव तात्या आमचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या 9 तारखेला आदरणीय दादा स्वतः येत आहेत म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे 2 वर्ष त्या ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे दादांचं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येत आहेत 9 तारखेला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रवेश करतोय मोठ्या संख्येनं परिसरातली त्या ठिकाणी मंडळीसुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणे येईल काय राहिलं नाही ना? तुला काय विचारलं की तुम्हाला तर परत तुम्ही म्हणाला साहेब नमस्कार प्रश्न असा होता की आता नाही विचारलं विचारायचे का आपण सांगायचं थोडंफार इकडं बी पाठवा नाही, त्याचा फोन आला तर मगाशी मला विचारायचे काय 5-6 थोडं किरकोळ पाठवा हो. हां व्यवहार मोठा असेल तर थोडं द्या नाही फोन कर की आता उभं राहणार तुम्ही आणि पैसे देणार मला हे कसं कुठे आहे मीटिंग घेतली संध्याकाळी कधी येणार